तर बघा आपल्याला पहिली ट्रिप इथून लागलेली आहे, रेणुका तुलसी. इथून बऱ्यापैकी ट्रिप्स भेटतील तुम्हाला, तुम्ही जर आले कधी तर आसपास वालेकरवाडी साईडला. जय शिवराय मित्रांनो. 6 जुलैच्या दिवशी सकाळी 8:15 मी तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. ब्लॉग चालू होण्यापूर्वी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर आज चालू करूया. आज रॅपिडो आणि ओलाला लॉग इन केलेलं आहे. तर जास्तीत जास्त प्रयत्न राहील ओला आणि रॅपिडोला बिझनेस करण्याचा. उबर आपण जर ट्रिप पडत नसेल तरच यूज करणार आहोत आणि तेही चांगले रेटच्या ट्रिप असतील तरच उचलणार आहोत. तर चालू करूया मित्रांनो. तर मित्रांनो, आपण ओलाची पहिली ट्रिप उचलली आहे. भूमकर चौकाची ट्रिप आहे. चला पिकअप करायला चाललोय कस्टमरला. बघूया ओला आपल्याला किती पैसे देते ते. भूमकर चौकात उतरायचं का? मित्रांनो, ओलाची पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आणि ही आपण भूमकर चौकात सोडलेली आहे बघा. इथून साताऱ्याला गाड्या लागतात आणि हा आहे बेंगलोर मुंबई. तर अक्षरा एलिमेंटा सोसायटी वाकडमध्ये तिथून आपल्याला रॅपिडोची ट्रिप पडली. भूमकर चौक म्हणजे हे पिंपळी सौदागरमध्ये कस्टमरला सोडलेलं आहे. तर आता 138 रुपये बिलिंग झाले आपलं, कॅश घेतलेली कस्टमरकडून. तर तुम्हाला आता मी बाहेरचा नजारा दाखवतो थोडासा. कस्टमरला इथं सोडलेलं आहे मित्रांनो आपण. लेबर होते आणि हे बघा पिंपळी सौदागरचा हा रोड आहे. पुढे कोकणी चौकात हा रोड जातो आणि हा इकडं नाशिक फाट्याला एक रोड जातो तिकडं. तर ही आपली गाडी. तर चला आता थोडं आतमध्ये शिरू पिंपळी सौदागरच्या आणि बघूया कोणतं रॅपिडोला पडतीये का ओलाला पडतीये. चला तर मग. तर फ्रेंड्स, हे बघा कोहिनूर टावर आहे. एम्पायर इस्टेटच्या कॉर्नरला थांबलोय आपण. इथून काही ट्रिप पडणार नाही, पण आता जस्ट थोडा वेळ रिलॅक्स करूया इथं 5-10 मिनिटं आणि चला निघूया आपल्या घरी. तर फ्रेंड्स, आपण 272 रुपयाचा CNG भरलेला आहे आणि आता आपण दिवसभर रिलॅक्स. सकाळ सकाळ CNG भरलेला चांगला असतो. मोठे भाडे येतात. मित्रांनो, आपण आहोत इस्कॉनच्या साईडला. तर इथे समोर सोसायटी दिसतात आहे. बऱ्यापैकी ट्रिप्स असतात इथून. इथे खेळाचं ग्राउंड आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला. रेल्वे पटरी येतं त्याच्या बाजूला आहे. आणि हा पूर्ण इस्कॉनचा परिसर आहे. इस्कॉन मंदिर रावेंचं. ही आहे आपली गाडी. तर बघा फ्रेंड्स, फोनवरची भाडे किती कामाला येतात. तर आपण 4-4:30 वाजता ते 4:15 वाजता आपण ऑनलाईन आलो होतो. तर ऑनलाईन आल्यावर बरोबर एक फोन आला आपल्याला कस्टमरचा, आपल्या जे रेग्युलर कस्टमर आहे आपलं. तर त्यांना जायचं होतं वल्लभनगर बस स्टँडला. त्यांच्या घरी कोणतरी पाहुणे आले होते, त्यांना सोडायला जायचं होतं. तर माझ्यासोबत ते पण येणार होते आणि पाहुणे पण होते त्यांचे. तर पाहुण्यांना त्यांनी सोडलं आणि आपण रिटर्न परत त्या मॅडमला घेऊन आलो. तर जाऊन येऊन आपल्याला 300 रुपये मॅडमने दिलेले आहेत.
तर ते एक प्लस पॉईंट राहिला आपला आजचा धंद्याचा. तर तुम्हाला जर फोनवरची भाडी असेल ना मित्रांनो, तुम्हाला ओला उबरची जास्त. तर आज शनिवार होता, तर शनिवारी कसं आहे बिझनेस थोडा कमी राहतो आणि रविवारी तरी डाऊनच असतो थोडक्यात. कारण सगळा आपला धंदा ओला उबेर रॅपिडो हे सगळा धंदा आपला ऑफिसला जाणारे माणसं त्याच्यावर जास्त डिपेंड असतो, त्यातल्या त्यात लेडीजवर. तर आज यायचा मूडच नव्हता मित्रांनो माझा बिझनेसवर, कारण माझी पाठ दुखतीये. तरी म्हणलं ठीक आहे घरी बसून तरी काय करायचं आणि 1000 रुपयाचं नुकसान होतंय आपलं प्रॉफिटचं. त्यापेक्षा म्हणलं एकदम नॉर्मल बुकिंग उचलायच्या मारायचे कंप्लीट करायचं, जास्त लोड घ्यायचा नाही धंद्याचा. तर तशाच प्रकारे आपण केलेला आहे बिझनेस. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो आज किती बिझनेस केला ते तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो. असं मी सांगण्यात आणि तुम्ही म्हणणार नंतर खोटं बोलतोय. तर 7 तास जे काम केलंय ते खूप मेहनत घेतली पाठदुखी असताना पण. तर दाखवतो तुम्हाला मी आता लगेच. तर उबेरचं दाखवतो तुम्हाला मी. पहिलं उबेरला 6 ट्रिप मारल्या 372 रुपये. आता ते कमिशन कापून म्हणजे 400 रुपये झाले असते, तर 372 पकडा तुम्ही. रॅपिडोला बघा 318 मारलेले आहेत आपण. किती ट्रिप मारले बघा, हे 4 आणि उबेरला किती ट्रिप होत्या, हे 6 म्हणजे 10 ट्रिप तर अशाच झाल्या दोघांचे मिळून. ओलाचं बघा तुम्ही, ओलाला 2 ट्रिप मारल्यात म्हणजे 12 ट्रिप आणि हे फोनवरची 13 ट्रिप मारल्यात. तर हे पहा 178 आणि हे 300 रुपये हे पकडा. 372 म्हणजे हे पकडा 300 300 600 700 700 आणि हे 1000. ते हे 1000 असे झालेत आणि 300 रुपयाचे प्रायव्हेट बुकिंग झालेले आहेत आपले. ओलाचे 300 उबरचे 372. हे ओलाचे 300च पकडा. रॅपिडोचे किती झाले 318. सगळ्यांचे 300 केलेले आहेत आज बघा, को इन्सिडेन्स. आणि हे 300 रुपयाचं प्रायव्हेट बुकिंग. बाकी काही प्रायव्हेट बुकिंग मारलेले नाहीये आपण आज, कारण आपण मला जे हात करत होते मी काय थांबलेलोच नाहीये. तर 280 का 82 रुपयाचा एक्झॅक्ट सीएनजी भरलेला आहे. तर आजचा आपला 1000 रुपये प्रॉफिट आहे मित्रांनो. चला तर मग तुम्हाला गुगल पे ला दाखवते. हे गुगल पेचं बिझनेस अकाउंट आहे आपलं. तर 817 त्याला घेतलेत 817. तर सेटल नाव करून टाकू आता लगेच तुमच्या समोर. थोडं स्लोच आहे. तर आता आपण इस्कॉनच्या साईडला थांबलोय बघा. 817 रुपये आपल्या अकाउंटला आलेले. ही आपली रिक्षा, आपले महाराज बघा समोर. आणि मी कृष्ण भक्त असल्या इस्कॉनचा माणूस असल्यामुळे मी इस्कॉनचा म्हणजे कृष्णाला जास्त मानतो. कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या म्हणजे आयकॉन आहेत आपल्यासाठी. हे ही आपली लक्ष्मी, ह्याच्यावरच आपले पैसे येतात बघा. तर मित्रांनो, मला एका युजरने आपल्या सबस्क्रायबरने मला सांगितलं होतं, म्हणजे म्हणलं होता की बाबा हे काय अस्तर तरी मारा रे बघ बाबा, हे अस्तर आहे. हे अस्तर म्हणजे जुनं हुड होतं आपलं, त्यालाच आपण यूज केलेला आहे अस्तर म्हणून. ठीक आहे. तर ही 6-7 वर्षाची अशीच फॅशन होती, सगळे अस्तर म्हणून हुडचा वापर करत होते. ठीक आहे मित्रा. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला फोन आलाय घरून की बाबा जायचंय जरा बाहेर फिरायला जायचंय लहान मुलींना. माझ्या मुलींना म्हणजे मुलींच्या पुढं काहीच नाही. तर आता आपलाही असा मूड नाही धंद्याचा, तर आपण निघणार आहे. आणि उद्यापासून नवीन दिवस नवीन टार्गेट असणार आहे आपलं. ते तुम्हाला मी उद्या व्हिडिओच्या मार्फतच सांगेन की काय टार्गेट आहे, कसा बिझनेस करणार आहे आपण पूर्ण हप्त्यात आणि किती टार्गेट अर्निंगचं टार्गेट आपण ठेवणार आहे. तर भेटूया आपण उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता इथून ट्रिप भेटली तर ठीक आहे, नाहीतर आपण एमटी निघणार आहे. इथून माझं घर 1.5 ते 2 किलोमीटर आहे. नो प्रॉब्लेम जरी एमटी गेलो तरी. ठीक आहे, भेटूया आपण.